प्रांजली आलीस तू? मायाताई, तुम्ही मला असं अचानक का बोलवून घेतलं? अगं माझं काम आहे तुझ्याकडे. आपण इथे बसून बोलूया, चालेल तुला? हो. ये ना. बस. काय घेणार तू? चहा कॉफी काही आणू? नाही, काही नको, थँक्यू. काय झालं मायाताई? प्रांजली, खर तर तुझे खूप उपकार आहेत आमच्यावरती. तुझ्यामुळे माझा अर्जुन बरा झाला, स्वतःच्या पायावरती उभा राहिला. खरंच तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. हो मायाताई, तर उपकार कसले? मी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य पूर्ण केलं एवढंच. ते खरं आहे का? पण या कर्तव्यापलीकडे जाऊन मी तुला काहीतरी करायला सांगितलं तर करशील तू माझ्यासाठी? माझ्याकडून होण्यासारखं असेल तर मी नक्की करेन. मला जे हवंय ते तूच करू शकतेस. मी? हो, म्हणजे आता कसं सांगू मला खरंच कळत नाही, म्हणून मी असं आड वाटेने बोलते. कसं असतं ना प्रांजली, अंधारात एखादी वीज चमकली ना की तेवढ्या पुरता प्रकाश पडतो, नंतर पुन्हा गुडुप्प अंधार. माझ्या अर्जुनच्या बाबतीतही तसंच झालंय. तू त्याला बरं केलंस, स्वतःच्या पायावरती उभं केलंस, म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित होईल. पण त्याच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला आणि बघितलंस ना त्याची काय अवस्था झाली आहे ते. तू बघितलंस ना तुझ्या डोळ्याने. आय नो मायाताई, मला पण त्याचं खूप टेन्शन आलंय. पण मला तर पुढे घडणाऱ्या गोष्टींचं टेन्शन येतंय. माझ्या अर्जुनला मी चांगलंच ओळखते. ज्या माणसांनी अर्जुनचा विश्वासघात केला ना त्यांना अर्जुन कधीच सोडणार नाही, कधीच माफ करणार नाही. रागाच्या भरात त्याच्या हातून काही चुकीचं घडू नये ना म्हणून भीती वाटते मला. आणि ते घडू नये यासाठी मला तुझी मदत हवी आहे बाळा. तू माझ्या अर्जुनच्या सोबत राहा ना सतत. प्रांजली, तुला माहिती आहे की मी माझ्या अर्जुनसाठी काय वाटेल ते करू शकते. आणि मला हेही माहिती आहे की तूही अर्जुनसाठी काय वाटेल ते करू शकतेस.